प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अंबाजोगाई शहरात सावरकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे संविधान मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात येते। यावर्षी 26 तारखेच्या ऐवजी 25 तारखेला ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। ही सभा कशा प्रकारे असेल, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक यांचाही सन्मान सत्कार या प्रसंगी करण्याचं आयोजन करण्याचं कळलं आहे। याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण माहिती घेऊया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते महेंद्र रेखाळे यांच्याकडून। लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले, महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शिका आदरणीय सीमाताई आठवले आज अंबाजोगाईकरांना नम्र निवेदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अंबाजोगाई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर या ठिकाणी गेल्या 1995 पासून सातत्याने प्रजासत्ताक दिनी आम्ही मार्गदर्शन सभेचं आयोजन करत असतो। त्यानुसार यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारीला रिपब्लिक डे मार्गदर्शन सभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आणि या मार्गदर्शन सभेचा विषय असा ठेवला, तथागत गौतम बुद्धांची संसदीय लोकशाही, संविधानिक व्यवस्थेचे निष्ठापूर्वक अनुपालन आणि अंबाजोगाईकरांचा सर्वांगीण संतुलित विकास या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। त्याचबरोबर याच समारोहामध्ये म्हणजे लोकविकास महाआघाडीच्या माध्यमातून जी अंबाजोगाई शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक लढली गेली, त्या लोकविकास आघाडीच्या माध्यमातून जे उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि या आघाडीचे प्रमुख पुढारी यांच्या सत्काराचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी जसं की आदरणीय राजकिशोरजी मोदी, आदरणीय पृथ्वीराज साठे, आदरणीय दिनेशजी भराडिया, आदरणीय बबन भैया लोमटे, आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी काळे, आदरणीय सय्यद ताहेर भाई, आदरणीय रणजित चाचा लोमटे, आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव कांबळे, आदरणीय सुनीलजी जगताप, आदरणीय भीमरावजी सरवदे, आदरणीय राजेशजी वाहळे, आदरणीय अजितदादा गरड, आदरणीय शेख अय्यूब भाई आणि आदरणीय मनोजजी गंगणे असे मान्यवर या ठिकाणी आम्ही प्रमुख अतिथी म्हणून त्यांना पाचारण केलेलं आहे। आणि रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या निमित्तानं पत्रक, शहरामध्ये डिजिटल बॅनर्स आणि जनसंपर्क अंबाजोगाई शहरामध्ये नम्रपणे या सर्वांशी संपर्क केलेला आहे। मी या ठिकाणी असं नम्र आव्हान करतो अंबाजोगाईकरांना की हा जो अंबाजोगाई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शॉपिंग सेंटर येथे मार्गदर्शन सभेचा जी परंपरा या ठिकाणी सातत्याने चालू आहे, या परंपरेचाच हा भाग आहे। आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि अंबाजोगाई शहरामध्ये एक बंधुभावाचं, सौहार्दपूर्ण, संविधानिक वातावरण या ठिकाणी राहिलं पाहिजे। अशा स्वरूपाच्यासाठी रिपब्लिकन पार्टी सातत्यानं आग्रह करत असते। या रिपब्लिकन पार्टीच्या आग्रहाचा मान ठेवून या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने यावं असं मी या ठिकाणी नम्र आव्हान करत आहे। कारण संविधानिक मार्गदर्शनासाठी या ठिकाणी कोणीच नाही। जे काही वेगवेगळे मुद्दे घेऊन, भावनिक मुद्दे असतील, जातीचे धर्माचे मुद्दे घेऊन असतील, असं असंविधानिक म्हणजे वातावरण खराब करण्याची कामं करणारे अनेक घटक असतील, परंतु रिपब्लिकन पार्टीचा जो आग्रह आहे हा केवळ आणि केवळ संविधानिक आग्रह आहे। या आग्रहासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी नम्र आव्हान करत आहे। आजच्या या ठिकाणी या समारोहाचे जे संयोजक आहेत आदरणीय मोहम्मद रईसुद्दीन अन्सारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या आव्हानाच्या सोबतच मी सर्वांना परत अशी विनंती करतो
की मोठ्या संख्येने तो कार्यक्रम सर्वांनी उपस्थित राहून यशस्वी करावा. धन्यवाद. सप्रेम जय भीम. जय रिपब्लिकन भारत. जय रिपब्लिकन राष्ट्र.